म्हणजे लोकांची देखील भावना अशी आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे जे कोणी केले हे उघडकीस आलं पाहिजे. ह्या भावनेने आम्ही वडंगी गाव पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि तुम्हीही बघताय आम्हाला पूर्णपणे 100% या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती. खूप आम्हाला या ठिकाणी वाईट वाटलं. महाराजांच्या नावाचा देखील या ठिकाणी वापर केला आणि अशा ह्या लोकांनी जे महाराजांच्या बद्दल जे वक्तव्य केलं अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे वक्तव्य केले. याच्याबद्दल आम्हाला मनाला खूप यातना झाल्या की चुकीच्या पद्धतीनं महाराजांचं नाव देखील या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. अशा लोकांना खरोखर या ठिकाणी शासन झालं पाहिजे साहेब. कारण ह्या वृत्तीची लोक, ह्या संकुचित बुद्धीची लोक जर ह्या ठिकाणी असे उगम वालेत तर हा चुकीच्या पद्धतीने मेसेज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि असं कुठलंही कृत्य आमच्या वडंगी गावाकडून झालं नाही. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की ज्या लोकांनी हे मीडियाने जे दाखवलं की बाबा नृत्य करतात, त्याच्या अगोदर जर तुम्ही सत्यता जर बघितली तर शिवाजी महाराजांची गाणी या ठिकाणी वाजली, गणपतीचं या ठिकाणी गाणं वाजलं. हे का नाही दाखवलं? चुकीच्या पद्धतीनं हे दाखवलं गेलं. जे कार्यक्रम बघण्यासाठी जे प्रेक्षक आले होते त्यामध्ये आमच्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं, मी काय मुद्दाम हसवतो की मोठ्या संख्येनं माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रम बघायला आल्या. वडीलधारी मंडळी, आमची मित्रमंडळी या ठिकाणी, तरुण मित्रमंडळी या ठिकाणी कार्यक्रम बघायला. जर तर ते कुठेमध्ये त्यामध्ये असलेच आले असेल तर आमच्या माता भगिनी तो कार्यक्रम बघितला असता का? त्या उठून गेल्या असत्या. म्हणजे लोक महिलांना देखील, आमच्या माता भगिनींना देखील मनोरंजनाचे कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्त लोकांना विरंगुळाचे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत म्हणून ह्या उद्देशानं ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व गाव या सर्वांच्या संयुक्ताने हे कार्यक्रम होत असतात आणि अशा यात्रेला गालबोट लावण्याचं काम, महाराजांचं नावाला गालबोट लावण्याचं काम ज्या लोकांनी केले त्या लोकांना शासन झालं पाहिजे. तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बघताय, मला वाटतंय 9 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल झाला. निकालामध्ये कोणाला अपयश आलं, कोणाला यश आलं, हे सगळं आम्ही वडणगीतली लोक सगळी बाजूला ठेवून असा जेव्हा वडणग्यावरती आघात झाला, जेव्हा वडणगी गावाचं नाव या ठिकाणी बदनाम होते, महाराजांचं नाव या ठिकाणी बदनाम होते, ज्या वेळेला असे आघात वडणगीवरती होतात महाराजांच्या होतात, त्यावेळेला आम्ही सर्वजण, मी असू देत आणि विरोधी पक्षातले असू देत, आम्ही सर्वजण या ठिकाणी विरोध पक्ष तुमचं बाकीचे सगळं बाजूला ठेवून आम्ही सर्वजण फक्त आम्ही वडणगेकर आहोत, आम्ही वडणगेचे वज्रमूठ एक आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो. आणि ह्या अशा संकुचित बुद्धीला विरोध करण्यासाठी जे मीडियानं, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं जे चुकीच्या पद्धतीने मेसेज टाकल्याबद्दल आम्ही सर्वजण, सर्व पक्षाची लोक, सर्व नेते मंडळी, सर्व आमचे कार्यकर्ते असतील हे एकजुटीने एकत्र आले आणि आम्ही त्यांचा निषेध करतो.